नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि आज मी लॉंग व्हिडिओ शेअर करणार होते। खूप दिवसांनी आम्ही गावाकडे जात होतो, म्हणलं चला गावाकडचा ब्लॉग तर शेअर झालाच पाहिजे। तर आम्ही कुर्ला बस डेपोला आलो होतो। इथून आमची बस येणार होती, म्हणजे आम्ही लालपरीनेच जाणार होतो। आम्ही टायमिंगच्या अगोदरच येऊन बसलो होतो, पण टाइम आमचा निघून गेला बसचा, अजून बस काही आली नव्हती म्हणून ते आम्ही खदडायचं काम केलं। 6:30 वाजून गेले होते तरी पण आमची काही बस अजून आली नव्हती। विचारून बघितलं तर बस बंद होती, ते पनवेल डेपोलाच थांबली होती। मग इथे आम्ही 1 तासभर थांबलो। मग 8 वाजता एक दुसरी बस आली, मग त्या बसमधून आम्हा सगळ्यांना पनवेल डेपोमध्ये नेण्यात आलं आणि मग आमची बस आम्हाला तिथेच भेटली। गावी जायचं म्हणून 8 दिवसापासून आम्ही सगळी नाचत होतो बघा, आणि ऐन टाइमला असा घोळ झाला, म्हणजे थोडी आमची परेशानी झालीच, कारण दुसऱ्या बसमधले जे पॅसेंजर होते त्यांचं रिझर्वेशन होतं, त्यांच्या रिझर्वेशनमध्येच आम्ही असं जाऊन बसलो होतो। एका सीटमध्ये 2-2 3-3 जाऊन आम्ही बसलो होतो। खूप गर्दी तर खूप होती, सुट्टीमुळे माहिती आहे गर्दी असणारच आहे। तर इथे आम्हाला आमच्या बसमध्ये आमची सीट होती ती पण भेटली होती। आम्ही घरातले 6 जण एकाच दिवशी गावी जायला निघालेलो, पण सगळ्यांचं टायमिंग वेगवेगळं होतं, कारण तिकीट भेटले नव्हते। म्हणजे ज्या गाडीतून भेटलं त्यांनी त्या गाडीतून गेले। इथे आम्हाला लोणावळ्यामध्ये सासूबाई सासरे पण भेटले होते। त्यानंतर लोणावळ्यामध्ये आम्ही जेवण केलं। त्यानंतर मस्त अशी गावाकडची सकाळ आम्हाला बघायला भेटली। तसं आमची बस लेटच होती, म्हणजे टायमिंगपेक्षा 1-1.5 घंटा आम्ही लेट होतो। तर इथे आम्ही आमच्या गावी पोहोचलेलो आहे। सासूबाईंचं माहेर आणि माझं माहेर हे एकाच गावात आहे, पण ह्या गावात माझे मम्मी पप्पा राहत नाहीत। माझे मम्मी पप्पा सांगलीला राहतात आणि इथे माझी आजी राहते। तर आम्ही आता सासूबाईंच्या माहेरी चाललो होतो। माझी आजी इथून थोडं लांब राहते, म्हणजे रानात राहते, आणि हे सासूबाईंचं माहेर गावात आहे। तर पहिला आम्ही तिथंच गेलो। आम्ही सगळे येणार म्हणून अक्का बघा आमची वाट बघत बसल्या होत्या। अक्का म्हणजे सासूबाईंची आई, त्यांना आम्ही अक्का म्हणतो। गावाकडे आलं की वेगळंच फील होतं बघा, म्हणजे शहरामध्ये आणि गावामध्ये खूपच असं अंतर आहे। गावाकडे आलं की वेगळं असं फ्रेश फील होतं। तर इथे मी खिडकीतून ऊन घेत होते, ऊन बघत होते किती येते ते। त्यानंतर आंघोळ ती केली आणि पहिला किचनमध्ये जाऊन सगळ्यांना चहा वगैरे ठेवला। आज भाजी करायची होती शेवग्याच्या शेंगाची, त्यामुळे अक्का बघा घराच्या समोर शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, त्या शेवग्याच्या शेंगा पाडत होते। आम्ही पोचल्यानंतरच थोड्या वेळाने सगळे आले, म्हणजे सासू सासरे मिस्टर हे पण आले। तर इथे मिस्टरांचं काम पण सोबत ते घेऊन आले होते। त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे बनवलं, कारण आम्हाला लगीन घरी पण जायचं होतं। तर इथे भाकरी शेवग्याच्या शेंगाची भाजी केलती। सगळं जेवण वगैरे झाल्यावरती इथे आम्ही लग्न घरी जाणार होतो, पण आमची अजून तयारी काय झालीच नव्हती, म्हणजे आमचं काय आवरतच नव्हतं। तर इथे जेवण वगैरे करून झाल्यावरती म्हणलं पहिला आजीकडे जाऊन या, म्हणजे माझ्या आजीकडं। आजी आमची रानात राहते, तर त्यासाठी म्हटलं पहिला आजीकडे जाऊन या, नंतर वेळ भेटणार नाही, कारण आम्हाला 2-3 दिवसाची सुट्टी भेटली होती। तर हे आमचं अक्काचं घर आहे, म्हणजे अक्काचं जुनं घर आहे, आणि पुढे जे बांधलंय ना ते नवीन घर आहे। त्यानंतर आम्ही टमटम केली आणि रानात जायला निघालो। ऊन तर इतकं होतं ना, चालत जाणं तर होणार नव्हतं, त्यामुळे म्हटलं टमटमनी जाऊया। इथे आजी सासूबाईंना घर दाखवत होती, हे नवीन घर बांधत होती आजी आता। त्यानंतर घराच्या समोर मस्त असं आंब्याचं झाड होतं। मग आजीला बाय बाय केला, आम्ही लगीन घरी यायला निघालो। आज हळद होती आणि उद्या लग्न होतं, तर आम्ही सगळी तयारी वगैरे करून हळदीचे कपडे वगैरे घालून लगीन घरी आलो होतो। तरी पण इथे सगळ्यांचा अजून मेकअपच सुरू होता। हॉलमध्ये गेलो, हळद रात्रीची होती। ते एक बरं होतं की रात्रीची होती, कारण गरमी तर इतकी होती ना भयंकर, त्यामुळे आता रात्रीमध्ये थंड जरा वाटत होतं, छान वाटत होतं। तर इथे ना आम्ही नवरा नवरीला आंघोळ घालत होतो, तर आमच्याकडे हळदीच्या अगोदर अशी आंघोळ घालतात नवरा नवरीला। माझ्या मुलगीचंच लग्न होतं, तर मला माझ्या कमी वयात हा जावई पण आला होता बघा। नंतर इथे मुलीचा जो संसार सेट आहे ते पण आणलं होतं, सगळे तिथे पॅक वगैरे सगळं लावून ठेवत होते। उद्या लग्न होतं ते 12:30चं होतं, त्यामुळे संध्याकाळी सगळे तयारी करून ठेवत होते। इथे हळदीचं सेटअप पण खूप छान केलं होतं। त्यानंतर हळद लागायच्या अगोदरच जेवणाची पंगत बसली होती, तर ती ताटावरतीच लिहिलं होतं कमी खा जास्त जगा म्हणून। गावाकडचं जेवण इतक्या दिवसांनी खायला भेटत होतं, मग कमी कसं खाणार ना, मग मस्त असं जेवण वगैरे आम्ही केलं। जेवणाचा मेनू पण खूप छान आणि साधा सिंपल असा होता, जास्त तेलकट वगैरे काय नव्हतं, मस्त साधं सिंपल जेवण खूप छान होतं। त्यानंतर नवरीला हळद लावायचा कार्यक्रम सुरू झाला, नवरा नवरीला हळद लावायचा कार्यक्रम। आमच्या इथे हळद पण खूप छान खेळतात, पण नवरीला हळद लावायला खूप लेट झाला होता, त्यामुळे पटपट सगळा कार्यक्रम आवरला होता। ते सगळ्यांनी रील्स वगैरे पण बनवल्या। हळदीच्या कार्यक्रमाला खूप लेट झाला होता, त्यामुळे घरी जायला पण खूप लेट झाला। त्यानंतर सकाळी परत सगळ्यांनी आवरून वगैरे इथे लग्नाच्या कार्यक्रमाला आम्ही आलो। गावी ना इतकं भयंकर ऊन आहे ना, म्हणजे जेवणापेक्षा फक्त पाणी पिवंसं वाटतंय। जेवण अजिबात जात नाही, फक्त बघल तिथं थंडगार पाणीच पिवंसं वाटतं। मी नणंदबाईंनी ठरवलेलं की खूप छान मेकअप करायचं, हे करायचं ते करायचं, पण गरमीमुळे काहीच झालं नाही। मग जेवढं आलंय तेवढं आम्ही आवरून पटपट आलो। त्यानंतर इथं नवरा नवरीची खूप छान एंट्री झाली। गरमी तर सगळ्यांना होत होती, पण मस्त नवरा नवरीचा लुक बघून, एंट्री बघून सगळ्यांनाच खूप छान वाटलं। खूप दिवस झाले आम्ही सगळ्यांनी कोणतंच लग्न अटेंड नव्हतं केलं, म्हणजे तिकडे शहरात पण नाही आणि गावचं तर नाहीच नाही। तर म्हटलं चला गावचं लग्न अटेंड करतो, तर आम्ही सगळे एन्जॉय करायचं खूप छान ठरवलं होतं।
नंतर इथे अक्षदाचा कार्यक्रम सुरू होता. तिकडे अक्षदा पडायला लागल्या की नवरीची आई ही तुळशीला पाणी घालते. हे शुभ मानलं जातं खरं, म्हणजे सगळ्या लग्नात हे असतंच. मुलीच्या सुखी संसारासाठी, सौभाग्य वृद्धीसाठी हे सगळं म्हणजे पाणी घातलं जातं. तुळशीला हे शुभ मानलं जातं, तुम्हाला पण माहिती. अक्षदाचा कार्यक्रम झाल्यानंतर म्हटलं चला फोटो वगैरे काढूयाच आपण. तर इथे मी आणि नंदबाई फोटो व्हिडिओ काढायला आलतो. तर सगळ्या लग्नात रुखवत वगैरे असतो, तर ह्या पण लग्नात होता. तर चला तुम्हाला रुखवत दाखवते. तर एवढं सगळं सामान नवरीला दिलं होतं. खूप छान सामान होतं. त्यानंतर इकडे नवरा नवरीचे जे विधी असतात ते विधी सुरू होते. मला माहीत नाही तुमच्याकडे ही पद्धत असते का, पण आमच्या इकडे पाय धुण्याची पद्धत असते. म्हणजे नवरीकडचे जे लोक असतात ना, नवऱ्याकडच्या लोकांचे पाय वगैरे धुतात. खरंच लग्न हे असतं ना, फक्त नवरा बायकोंचं नसतं, तर पूर्ण फॅमिली जोडली जाते. फॅमिलीचं लग्न असतं असं मला वाटतंय. मस्त असं लग्न वगैरे झालं. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही सासूबाईंच्या बहिणीच्या घरी आलतो. म्हणजे माझी पण ते आत्याच लागतात, तर त्यांच्या घरी आलतो आम्ही. ते सगळे रानात राहतात, त्यामुळे इथे मस्त असं रानात सारखं वातावरण वाटतंय. खूप छान आहे. नंतर त्यांच्या शेतामध्ये हे कलिंगड पण होते. तर मी माझ्या आजीला म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीला, मावशीला वगैरे भेटायला जात होते. 2-3 दिवसाची सुट्टी होती. त्या सुट्टीमध्ये सगळं भेटणं वगैरे नाही होत. म्हटलं चला जवळ गाव आहेत, तोपर्यंत जेवढं होतं तेवढं भेटून येऊया. तर इथं आम्ही तिघं पण त्यांना भेटायला चाललो होतो. आम्ही दुपारी 12ला घरातून निघालेलो, तर 2 तासामध्ये आम्ही घरी आलो त्यांना भेटून. कारण 4-4:30 वाजता आमची बस होती मुंबईला रिटर्न यायची. तर हे बघा मस्त असं घर आहे ते. म्हणजे खरंच कमी सुट्टीमध्ये काहीच होत नाही. यायचं असेल तर मला वाटते गावाला आरामशी सुट्टी काढून खरंच आलं पाहिजे. सासूबाई सासरे हे राहणारच होते. आम्ही तिघंच फक्त जाणार होतो. घरी येऊन सगळं आवरून वगैरे बॅग वगैरे घेऊन आम्ही परत जायला निघालो बससाठी. त्या पुढच्या आहेत त्या माझ्या जाऊबाई आहेत. कधी पण आम्ही इकडं आल्यावरती त्या पण कधी खाली हात जाऊन देत नाहीत. मग तिकडे आंब्याची झाडं होती त्यांची, तर आम्हाला आंबे काढून देत होत्या. ही टरबूजाचं पण सगळी शेती त्यांचीच आहे. हे सगळे टरबूज खराब झालेत खाली पडलेले, तर इथून त्या आम्हाला आंबे काढून देत होत्या. जाऊबाईंचं हे न्या ते न्या ते न्या हे सुरूच होतं, पण जागा पण नव्हती. ऑलरेडी 2-3 बॅगा होत्या, त्यामुळे आम्ही जास्त काही घेतले नाहीत. थोडेसे आंबे घेतले आणि परत आम्ही निघालो. नंतर ही झेंडूची शेती पण त्यांचीच आहे. झेंडू काढायला आले होते. मग सासूबाईंनी इथले थोडेसे झेंडू आम्हाला दिले उद्या देवपूजा करायला पोचल्यानंतर. ही सगळी शेती त्यांचीच होती झेंडूच्या फुलांची. तर असा होता माझा गावाकडचा व्लॉग. तर भेटू अशा नवीन व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय. चला टेक केअर.